पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। काही व्यक्ती अशा असतात की त्यांना प्रत्येक गोष्ट ही संघर्ष केल्यानेच मिळते। त्यात पहिला नंबर म्हणजे सफाई कामगार। त्यांच्या दिवसाची सुरुवातच मुळात जगातील दुर्गंध साफ करण्यासोबतच होते। अशाच एका सफाई कामगाराचे आयुष्य रेखाटणाऱ्या मोऱ्या चित्रपटाने चित्रपटातील नायिकाप्रमाणे सेन्सॉर प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रदीर्घ संघर्ष केला असल्याचे या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि प्रमुख कलाकार जितेंद्र बर्डे यांनी पुणे येथील श्रमिक पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले। पुढे बोलताना जितेंद्र बर्डे म्हणाले, आपल्या महाराष्ट्रात आपला चित्रपट सन्मानाने प्रदर्शित झालाच पाहिजे। त्यासाठी पुन्हा चळवळीसाठी सर्वांनी एक होणे आवश्यक आहे। या लढ्यात आम्हाला महाराष्ट्रातून रसिकांचा भरभरून पाठिंबा मिळत आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतातील अनेक शहरांमधून चित्रपट रसिक मोऱ्याला पाहण्यासाठी उत्सुक आहेत, म्हणून तो तामिळ, तेलुगू, कन्नड, हिंदी अशा भाषांमधूनही प्रदर्शित होणार आहे। मोऱ्याच्या आंतरराष्ट्रीय महोत्सवातील कामगिरीमुळे जगभरातील विविध भाषिकांचाही उदंड प्रतिसाद मिळत आहे। आपल्या पुण्यामध्ये खऱ्या अर्थाने सांस्कृतिक सुबत्ता आहे। अनेक दर्जेदार कलाकृतींना भरभक्कम पाठिंबा या नगरीने दिला आहे। चित्रपट जागृती निर्मितीचे हे शहर मोऱ्यालाही शोकाश्रय मिळवून देईल याविषयी पक्की खात्री आहे। मोऱ्याची व्यथा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना समजताच त्यांनी सेन्सॉर अधिकाऱ्यांना फैलावर घेऊन समज दिली आणि त्यानंतर जवळपास 3 वर्ष सुरू असलेला हा प्रदीर्घ संघर्षाचा लढा संपून मोऱ्या अखेर सेन्सॉर मुक्त झाला। ही लढाई सप्टेंबर 2022 पासून सुरू होती। ती अखेर 27 फेब्रुवारी 2024 रोजी संपुष्टात आली। यासाठी महाराष्ट्र टाइम्सचे ज्येष्ठ पत्रकार हर्षल मळेकर आणि अन्य सर्व प्रमुख वृत्तपत्रांनी बातमीच्या माध्यमातून याची दखल घेत या विषयाकडे लक्ष वेधले। मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात माई या राष्ट्रीय संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ महिला पत्रकार सौ शीतल करदेकर यांनी तर सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी करून महाराष्ट्रात कोणत्याही निर्मात्यांची अडवणूक होऊ नये म्हणून आणखी एक अधिकारी सेन्सॉर बोर्ड मुंबई कार्यालयात आपल्या प्रादेशिक चित्रपटांसाठी असावा अशी अग्रही मागणी संबंधित मंत्र्यांना केली आहे। मुख्यमंत्र्यांचे खासगी जनसंपर्क अधिकारी विराज मुळे यांनी या कामी विशेष पाठपुरावा करून हे प्रकरण माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या निदर्शनास आणून दिले। साहेबांनी लक्ष घालून तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्याने अखेर मोऱ्या सेन्सॉर मुक्त झाला। मात्र या सगळ्या प्रकरणामुळे आमचा आर्थिक आणि मानसिक छळ झाल्याचे निर्माते तृप्ती कुलकर्णी, राजेश अहिवले, प्रेरणा धजेकर, पूनम नागपूरकर, मंदार मांडके, राहुल रोकडे, सचिन पाटील म्हणाले। टॉटुर्गा मोशन पिक्चर्सची निर्मिती असलेल्या या चित्रपटात एका सफाई कर्मचाऱ्यांची हृदयस्पर्शी कथा रेखाटण्यात आली असून ती अभिनेता जितेंद्र बर्डे यांनी आपल्या सहज सुंदर नैसर्गिक संयमी अभिनयाने हुबेहूब केली आहे। प्रमुख सहकलाकार उमेश जगताप, संजय भदाने, धनश्री पाटील, राहुल रोकडे, बालकलाकार रुद्रम बर्डे इत्यादींचा अभिनय आहे। संगीतकार अमोघ इनामदार, डीओपी आकाश काकडे, निर्माते तृप्ती कुलकर्णी, राजेश अहिवले, सहनिर्माते प्रेरणा धजेकर, पूनम नागपूरकर, मंदार मांडके, राहुल रोकडे, सचिन पाटील यांची खंबीर साथ लाभली। आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध पुरस्कार मिळवणारा आणि सफाई कामगारांच्या जीवनावर बेतलेला मोऱ्या आता येत्या 22 मार्च 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे। विविध आंतरराष्ट्रीय महोत्सवात उत्कृष्ट चित्रपटांचा बहुमान मिळवणाऱ्या मोऱ्या चित्रपटगृहात जाऊन पाहावा आणि मराठी अस्मिता जागवावी। नमस्कार, मी जितेंद्र बर्डे, मोऱ्या या मराठी चित्रपटाचा लेखक दिग्दर्शक। येत्या 22 मार्च 2024 रोजी मोऱ्या हा महाराष्ट्रात सर्वत्र सिनेमागृहांमध्ये रिलीज होत आहे। तरी सर्वांना विनंती की आपण हा चित्रपट नक्की बघावा। सफाई कामगाराच्या आयुष्यावर हा सिनेमा केलेला आहे आणि सिनेमाने भारताच्या बाहेर अनेक फेस्टिवल्समध्ये 40पेक्षा अधिक पुरस्कार पटकवलेले आहेत। त्याचप्रमाणे सिनेमा याच्या आधी लंडनला मराठी भाषेत रिलीज झाला आहे आणि लंडनला देखील त्याचे सलग जेवढे शो होते तेवढे सगळे हाऊसफुल झालेत आणि तिथल्या प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे। आणि आता सिनेमा 22 तारखेला आल्यानंतर लगेच थोड्याच दिवसात हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड या भाषांमध्ये देखील संपूर्ण भारतात रिलीज होणार आहे। तरी प्रेक्षकांना विनंती की आपण नक्की हा सिनेमा बघावा। चित्रपटामधनं संदेश देण्याचा हा प्रयत्न केला आहे की जो आपल्यामध्ये समाजामध्ये जो जाती जे अंतर निर्माण झालं आहे ते अंतर कमी व्हावं आणि सर्वांनी एका समतेचा विचार करून पुढे यावं, हाच एक आशय असेल।
सेन्सॉर बोर्डनी तुम्हाला इतका उशीर लावला सर्टिफिकेट देण्यासाठी, बरं. तर त्याबद्दल सांगा. सेन्सरचं ॲक्च्युली आपण आता लंडनला रिलीज केला, इकडं आपल्याला खूप पुरस्कार मिळाले, तरी देखील सेन्सर बोर्डाचा खूप विलंब लागला आमच्या याला. त्यांच्या ज्या प्रक्रिया असतात त्या पूर्ण प्रक्रियेला मी पास केलं होतं. सुरुवातीला गेलो, काही बदल सुचवले, ते आम्हाला मान्य नव्हते. मग रिवायझिंगला गेलो, रिवायझिंगमधनं ते सगळं क्लिअर केलं. परंतु फक्त एक छोटी प्रक्रिया असते शेवटची, जी सर्टिफिकेट आपल्या ताब्यात देण्याची असते. त्यालाच त्यांनी खूप टाळाटाळ केली, खूप नकार दिला. त्यामुळे आमचं बरंचसं आर्थिक नुकसान देखील झालं. म्हणजे आम्ही ऑक्टोबरपासून 24 नोव्हेंबरची तयारी करत होतो किंवा त्या दिवशी सिनेमा रिलीज होईल म्हणून तो खर्च सुरू केला, प्रमोशन सुरू केले आणि लास्ट मोमेंटला त्यांनी सांगितलं की आता हे मिळणार नाही. म्हणून मग आम्ही त्यावेळेला मुख्यमंत्र्यांना भेटलो, महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना, आणि शिंदेसाहेबांनी आम्हाला खूप चांगलं समजून घेतलं, चांगलं सहकार्य केलं आणि आम्हाला प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी खूप त्यांनी सहकार्य करून आमची पूर्ण टीम त्यांचे आभारी. त्यामागे काही कारण होतं? कारण स्पष्टपणे कोणी बोललं नाही, पण टाळाटाळ. तेच आमचं तेच म्हणणं होतं की जे कारण असेल ते कमीत कमी तुम्ही सांगा, बोला, तुम्ही काय असेल आपण ते करूयात. परंतु त्यांनी त्याचं उत्तरच शेवटपर्यंत अजून पण आम्हाला गुढच येते की बा एवढा वेळ का लागला. ॲक्च्युली या प्रक्रियेला फक्त मोजून 1 ते 3 दिवस लागतात, त्याच्यावरती जात नाही. परंतु आम्हाला 3 महिने काय लागले, याच्यावर पुढचा सिनेमा नक्की बनवेल. चित्रपट कुठे शूट झालेला आहे आणि कोण कोण कलाकार आहेत? चित्रपट धुळे जिल्ह्याचं साक्री तालुका आहे, त्याच्यात पिंपळनरून गाव आहे, तिथं शूट केलं आपण. आणि खूप वेगळं वातावरण आहे गावाचं, एक वेगळं स्ट्रक्चर आहे, एक वेगळं लूक आहे गावाचा. आवडेल सगळ्या प्रेक्षकांना. आणि प्रमुख भूमिकेमध्ये उमेश जगताप सर आहेत, संजय भदाने आहेत, धनश्री पाटील, कुणाल पुणेकर, मी आहे, जितेंद्र बर्डे आणि बरेच चांगले कलाकार आहेत त्याच्यामध्ये. बालकलाकार रुद्रम बर्डे आहे आणि प्लस संगीत आमचे अमोघ इनामदार सर आहेत, त्यांनी खूप छान संगीत दिलं आहे त्याला. अवधूत गुप्ते सरांनी गाणं गायलेलं आहे आणि निलेश कसबे म्हणून आम्ही अजून एक गायक आहेत, त्यांनी दुसरं एक गाणं गायलं आहे. त्यांना मी आवाहन करेल की मोरया हा चित्रपट आपण प्रेक्षकगृहात जाऊन नक्की बघा. आपल्याला 100% सिनेमा आवडेल आणि आपल्याला आवडल्यास आपण इतरांनाही सांगा, सगळ्यांना बघायला लावा आणि आम्हाला भरभरून शुभेच्छा द्या. आभारी. पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.